विधानाची वाटचाल या पाठाच्या पुढच्या विभागात आता आपण प्रवेश केलेला आहे. चला तर ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की मताधिकार. तर मताधिकार म्हणजे आपण आपल्या भारताला आपल्या संपूर्ण आपल्या लोकांना किती वर्षाचे ते झाल्यानंतर ते मतदान करू शकतात. तर त्याच्यासाठी प्रौढ मताधिकाराची तरतूद केलेली आहे. तशी तरतूद अगोदर पण झाली होती. आणि अगोदर कसं होतं की 21 वर्षापर्यंत म्हणजे 21 वर्षाचं पूर्ण झाला नागरिक की तो मताधिकार देण्यामध्ये संपूर्णपणे समाविष्ट केला जायचा. पण आता त्याच्यामध्ये थोडासा बदल करून दिलाय आणि त्यांनी 18 वर्ष पूर्ण झाले की आपण आपला मताचा अधिकार देऊ शकतो, बजावू शकतो. आणि ह्याच्यावरून 21 वर्षावरून 18 वर्षापर्यंत हा अधिकार दिला गेलेला आहे. मग तसंच आपल्या संपूर्ण नव्या युवा वर्गाला ह्याच्यापासून एक राजकीय अवकाश असं प्राप्त झालेलं आहे. कारण अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या बदलामुळे भारतीय लोकशाही ही जगातली सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. कारण आपल्याकडे सगळा कारभार हा लोकांच्या मार्फत केला जातो. म्हणजे आपण प्रतिनिधी निवडून देतो आणि मग ते प्रतिनिधी आपला शासनावर नियंत्रण करतात आणि आपल्यावरती नियम आणि काही नियमावली देतात आणि त्यानुसार त्या नियमावलीनुसार कायद्यानुसार हा आपला दिनक्रम चालतो. रोजचे व्यवहार, दैनंदिन व्यवहार असे चालतात. म्हणजे कसं, कारण आपण ह्या स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत त्याच्यामुळे. आणि आपल्याला पूर्णपणे व्याप्त म्हणजे पूर्णपणे विस्तार दिलेला आहे आपल्या स्वातंत्र्यामध्ये त्याच्यामुळं. तर मग इतकी मतदार संख्या अन्य कोणत्याच लोकशाही असलेल्या देशात आढळत नाही. कारण प्रौढ म्हणजे काय, तर प्रौढ तुम्ही केव्हा होता ह्याचा अधिकार आपल्या भारतानं, आपल्या भारताच्या शासनानं आपल्याला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दिलेला आहे. म्हणून त्याच्यामुळं एक प्रकारचा युवा वर्ग ह्याच्यामध्ये अतिशय उत्साहाने सहभागामध्ये असतो. तर आता हा बदल केवळ संख्यात्मक नसून तर तो गुणात्मकही आहे. ते कसं बघा, कसा संख्यात्मक पण नसून गुणात्मक पण आहे. तर अनेक राजकीय पक्ष किंवा युवा मतदारांच्या पाठिंब्यामुळे सत्तेच्या स्पर्धेत उतरले. पुष्कळसे राजकीय पक्ष असतात जे आपली युवा पिढी आहे म्हणजे संपूर्ण तरुण वर्ग, तर त्यांच्या उत्साहामुळे प्रोत्साहनामुळे अनेक पक्ष या निवडणुकीमध्ये उतरतात. तर त्याच्यामुळे काय होतं की संपूर्णपणे एक नवीन क्रांती आल्यासारखं वाटतं, नवीन काहीतरी धोरण आल्यासारखं वाटतं आणि सगळं स्वरूप त्याच्यामुळं बदललं जातं. त्याच्यामुळे लोकांच्या इच्छा आकांक्षांना प्रतिनिधित्व देण्याच्या हेतूनं आज अनेक पक्ष या स्पर्धेत आपल्याला दिसून येतात. पुढे बघूया की लोकशाहीचं विकेंद्रीकरण. सत्तेचं विकेंद्रीकरण हा एक लोकशाहीचा गाभा आहे. मग कसा आहे तो बघूया आता. विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला जसा आळा बसतो त्याचप्रमाणे सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याच्या संधीही मिळतात. म्हणजे सामान्यच राहत नाही तर तिला पण पूर्णपणे हक्क आणि अधिकार मिळतात. लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये काही तरतुदी केलेल्या आहेत. तर त्या पुढील प्रमाणे की स्थानिक पातळीवरील शासन संस्थांना पुरेसा अधिकार देऊन त्यांच्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. अशा स्वरूपाचं ते तत्व आहे. म्हणजे अशा रीतीने तिथे मार्गदर्शन संपूर्णपणे तिथं केलं गेलेलं आहे. पुढे त्यालाच अनुसरून भारतामध्ये लोकशाही विकेंद्रीकरणाचे खूप असे प्रयत्न झाले आणि त्यातला सगळ्यात मोठा प्रयत्न म्हणजे 73 आणि 74व्या संविधान दुरुस्तीचा होता. म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आले. तर ते काय होते, तर या दुरुस्त्यामुळे त्या बदलांमुळे स्थानिक शासन संस्थांना संविधानाची मान्यता आणि ग्राह्यता ही तर मिळालीच आणि त्याच्यापेक्षा अधिकारात सुद्धा खूप मोठी वाढ झाली. म्हणजे आपल्या विचार त्याच्यातले स्वातंत्र्य काही नवीन धोरण आपण त्याच्यामध्ये
बोलू शकतो किंवा समाविष्ट करू शकतो. आलं लक्षात? आता तुमच्यासाठी एक छोटीशी फीत आहे इथे. खालील बदलामुळं झाले ते सांगू शकाल का? की जर राज्यकारभारात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. दुर्बल समाज घटकांना सत्तेत सहभागी होता यावे म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा या ठेवण्यात आल्या. त्याच्यानंतर राज्य निवडणूक आयोग हा निर्माण करण्यात आला आणि संविधानात 11 व 12 अशा नव्या 2 परिशिष्टांची भर पडली. आता पुढे आता आपण या विभागाचे प्रश्नोत्तर बघूया की मताधिकार याबद्दल माहिती लिहायची. लोकशाहीचा गाभा हे कोण आहे आणि भारतीय लोकशाही जगातली सर्वात मोठी लोकशाही मानली जाते याचं कारण तुम्हाला द्यायचंय. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.